एथिक्स आणि मोरालिटी याच्यामध्ये फरक काय आहे हे समजून घेणार आहोत. तर या डायग्रामद्वारे आपण हा फरक समजून घेऊयात. तर लक्षात घ्या, एथिक्स आणि मोरालिटी याचा फरक जाणून घेत असताना त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शनरी आणि कॉम्प्लिमेंटरी पॉइंट म्हणजे समानता आणि विरोधाभास काय आहे तर हे समजून घेणं आवश्यक आहे. आता इथे लक्षात येईल आपल्या की जो सर्कल नंबर 1 काय डिनोट करतो, तर इट शोज की समथिंग विच इज इथिकल, something which is ethical but not moral. म्हणजे अशी कृती किंवा अशी ऍक्शन जी इथिकल आहे मात्र मोरल आहे का ती नाही. आता याच्या संदर्भात समजा आपण 18व्या शतकामधलं एखादं उदाहरण घेतलं ते म्हणजे अबाउट विडो रिमॅरेजेस. आता विडो रिमॅरेजेस संदर्भात लक्षात घ्या, त्यावेळेसचं इथिक्स काय होतं त्यावेळेसचं की विडो रिमॅरेजेस होऊ नये. ते त्यावेळेसच्या सोसायटीचं काय होतं, इथिक्स होतं. मात्र त्या काळातली मोरॅलिटी काय होती, मोरॅलिटी संदर्भात आपण घेऊ शकतो की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं उदाहरण. आता विडो रिमॅरेज व्हावं याच्या संदर्भात संमती असणारे किंवा ऍग्री करणारे एकमेव व्यक्ती कोण होते, ईश्वरचंद्र विद्यासागर, बरोबर. मग विडो रिमॅरेज व्हावं याला ऍग्री असणारी एक व्यक्ती असणं म्हणजे ती त्याची काय झाली, मोरॅलिटी लक्षात घ्या. मात्र त्याच काळामधलं अबाउट विडो रिमॅरेजेस इथिक्स काय होतं की विधवांचा पुनर्विवाह होऊ नये, लक्षात घ्या. म्हणजे इथिक्स वेगळं सांगत होतं त्यावेळेसच्या सोसायटीमध्ये आणि जे ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत तर त्यांची मोरॅलिटी वेगळं सांगत होते. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्राडिक्शनरी पाहायला मिळतं. ते जर तुम्ही आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहिलं, जर तुम्ही 21व्या शतक आणि 18व्या शतक या काळातले एथिक्सचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात घ्या फरक पाहायला मिळतो. काय फरक पाहायला मिळतो, 18व्या शतकामध्ये अबाउट विडो रिमॅरेजेस विधवांचा जो पुनर्विवाह आहे तर तो होऊ नये याला इथिकल मानलं जायचं. मात्र आजच्या सोसायटीमध्ये विधवांचा पुनर्विवाह व्हावा या गोष्टीला इथिकल मानलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे त्या काळात अलाव न करणं हे इथिकल होतं, मात्र अलाव करणं हे आजच्या काळामध्ये इथिकल मानलं जाते, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो की ईश्वरचंद्र विद्यासागर यांची एकेकाळी असणारी मोरॅलिटी आज काय बनली, इथिक्स बनली, आजच्या सोसायटीची इथिक्स बनली, लक्षात घ्या. आणि चेंज हा असाच होत असतो, लक्षात घ्या. कोणत्याही सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट करत असता तर त्यावेळेस तुम्हाला समाजाद्वारे विरोध हा होतोच. म्हणजे एक्झिस्टिंग तुमचे जे काही नॉर्म्स आहेत किंवा तुमचे इथिक्स आहेत याला जर कोणी क्वेश्चन करत असेल, त्याच्यावरती कोणी रॅशनल किंवा तार्किक विचार करत असेल तर त्याला डेफिनेटली त्या व्यक्तीला विरोध होतो, लक्षात घ्या. मात्र त्याच संघर्षाला जर सामोरे जाऊन तुम्ही जर काही चेंज घडवण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुमची जी एकेकाळी मोरॅलिटी होती, एका व्यक्तीचा जो विचार होता तर तो त्याच्यानंतर लक्षात घ्या काही काळानंतर तोच इथिक्स बनू शकतो, म्हणजे त्या सोसायटीचा इथिक्स बनू शकतो. आता आपण सर्कल नंबर 3 विषय विचार करूयात. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की समथिंग विच इज मॉरल बट नॉट इथिकल. म्हणजे अशी कृती किंवा अशी ऍक्शन जी मॉरल आहे, इंडिव्हिज्युअल लेवलवरती बरोबर आहे, मात्र सोसायटी लेवलवरती बरोबर समजली जात नाही. आता याचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की इट्स अबाउट लिव्ह इन रिलेशनशिप, बरोबर. आता लिव्ह इन रिलेशनशिपचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या सोसायटीला हे ऍक्सेप्ट आहे का, नाहीये. बट ऑन द बेसिस ऑफ मोरॅलिटी आपल्याला भरपूर अशी उदाहरणं पाहायला मिळतील की there are so many couples they are staying in live in relationship, बरोबर. तर मग ती त्यांची काय झाली, मोरॅलिटी झाली. बट इथिकल लेवलवरती किंवा सोसायटी लेवलवरती आज ते मान्य आहे का, नाहीये. जर तुम्ही इथे लक्षात घ्या कॉन्टेक्स्टचा विचार करूयात आपण. म्हणजे जर तुम्ही इंडियन कॉन्टेक्स्टचा विचार केला तर भारतामध्ये आजही लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या प्रकारांना अलाव केले जात नाही. मात्र ते जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीजचा विचार केला तर ते त्या सोसायटीमध्ये नॉर्मलाइज झालेली गोष्ट आहे किंवा त्या सोसायटीमध्ये या गोष्टीला इथिकल मानलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्या आपल्याला कॉन्टेक्स्चुअल डिफरन्सेस किंवा सोसायटल डिफरन्सेस सुद्धा पाहायला मिळतात. सो दिस इज अबाउट एथिक्स अँड मोरॅलिटी, हा आपण त्याच्यामधला फरक पाहिला. आता याच्यामध्ये लक्षात घ्या सर्कल नंबर 2 काय डिनोट करतो, इट्स अबाउट एथिक्स अँड मोरॅलिटी. म्हणजे यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी किंवा समानता काय आहे.
जसं की आपण म्हणू शकतो सिम्प्लिसिटी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, इम्पार्शलिटी. तर याला मोरॅलिटी किंवा एथिक्स असं वेगळं वेगळं नाहीये, बरोबर. म्हणजे जे एथिकल आहे तेच मोरल आहे किंवा जे मोरल आहे तेच एथिकल आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एथिक्स आणि मोरॅलिटी याच्यामध्ये खूप साऱ्या अशा कॉमन गोष्टी सुद्धा पाहायला मिळतील म्हणजे, ठीक आहे. सो दिस इज अबाउट एथिक्स अँड मोरॅलिटी.